श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। या दत्त जयंतीचा प्रारंभ 14 डिसेंबरला शनिवारी सायंकाळी 4:58 होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 समाप्त होणार आहेत। उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे। काही ठिकाणी दत्त जयंती ही 14 डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत, परंतु दिंडोरी प्रणीत कॅलेंडरनुसार दत्त जयंती ही 15 डिसेंबरला रविवारी साजरी करण्याची सांगितलेली आहेत, कारण उदय तिथीनुसार ही मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारीच असणार आहे। या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते। या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त जागृत असते आणि म्हणून या दिवशी सेवा, उपासना, पूजा, पारायण यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात। त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत, किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत, उपवास नाही केला तरीही चालेल, पण उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा। ही वस्तू अर्पण केल्याने घरातील सर्व इडापिडा, अडचणी, संकट नष्ट होऊन अशक्य गोष्ट ही शक्य होईल। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल। तर अशी कोणती वस्तू आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करायला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते। साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती। औदुंबराला भूतलावरील कल्प वृक्ष सुद्धा म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते। या झाडाला प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होते। या औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते। आणि म्हणून जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी हे एक वस्तू जर या औदुंबर वृक्षाला अर्पण केली तर आपल्याला त्याची अनंत फळे प्राप्त होतात। आणि म्हणून जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रयत्न, कष्ट, मेहनत करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, किंवा अशी एखादी गोष्ट आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सिद्ध करायची आहेत, ती गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहेत, तर यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य करू शकता। जसे की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, कुटुंबाची प्रगती, त्याचबरोबर जर काही संकट, अडचणी, अडथळे तुमच्या जीवनात असेल तर ते दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या
म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी या दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता। आता शनिवारी जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर तुम्हाला सायंकाळी 5 वाजल्यानंतरनं हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही रविवारी करणार असेल तर रविवारी तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये म्हणजेच 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे। 12 वाजल्यानंतरनं हा उपाय तुम्ही करू नका। 12 ते 12:30 जो टाईम आहे तर तो दत्त गुरूंचा भिक्षा मागण्याचा टाईम असतो। 12:30 नंतर तुम्ही पुन्हा हा उपाय जो आहे तर तो दुपारपर्यंत करू शकता। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। यानंतरनं या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध जे असतं तर ते 1 चमचाभर टाकायचं आहे। थोडीशी साखर तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे। यानंतरनं चिमूटभर अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत। यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून घेऊ शकता। यानंतरनं हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। त्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। हे तांदूळ तुम्हाला पिवळे बनवायचे आहेत। पिवळे 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। एक विड्याचं पान घ्यायचं आहे। त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 21 लवंग ठेवायचे आहेत आणि हे 21 तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतरनं हे जल जे आहे तर ते वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हळदी कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करायची आहेत। पिवळ्या रंगाची केळी असेल तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे। यानंतरनं हे विड्याचं पान जे आहे तर ते हातात घ्यायचं आहे। उजव्या हातात घ्यायचं आहे। त्यावरती 21 लवंग 21 पिवळे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे। जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। काही संकट अडचणी अडथळे असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला दत्त गुरूंना स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। यानंतरनं या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असं म्हणत तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना करायच्या आहेत। यानंतरनं जिथे तुम्ही हे जल अर्पण केले आहेत वृक्षाखाली तिथली थोडीशी ओली माती जी असते तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत। घरी आणून ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतरनं त्या मातीची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत। संपूर्ण दिवस ही माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत। दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला उचलून तुमच्या तुळशीची कुंडी जी असते तर तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला टाकायची आहेत। दत्तगुरू म्हणजेच एक श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहेत आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे प्रभू श्रीहरी विष्णू हे असतातच आणि म्हणून तिथे ही माती आपल्याला टाकायची आहेत। असं केल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे दूर होतात। यामुळे घरातील गरिबी देखील दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी नंदत असते आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येत नाही। तर हा एक उपाय तुम्हाला उद्या शनिवारी सायंकाळी किंवा रविवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।